नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहणार आहोत साक्षी वेशभूषा बदलून मैपतला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. इकडे प्रियाला अश्विन करणार आहे जोरदार शिक्षा, कारण तिने सुभेदारांना उपाशी ठेवलं म्हणून. चला तर सुरू करूया. ठरलं तर मग आजचा पहा. अर्जुनला सायली कॉफी आणून देते. अर्जुन तिला विचारतो, काय ग सायली, दमलीस का? सायली म्हणते, नाही. अर्जुन म्हणतो की मलाही कळत नाही, तन्वीने जेवणाबद्दल जे नाटक केलं त्याबद्दल तू काही बोलली नाही. सायली म्हणते, शब्दाला शब्द दिला असता तर उगाच वाद झाला असता आणि पूर्णाजी आणि अस्मिता ताईंचं जेवण राहिलं असतं. अर्जुन म्हणतो, हो, पण प्रियाला तिची चूक दाखवायला हवी. सायली म्हणते, आजपर्यंत आपण इतक्या चुका दाखवल्या, त्याचा काय उपयोग झाला? कारण ती हवं तेच करते. तिला अश्विन भाऊजींचा पाठिंबा असल्यामुळे तिला खूप आधार वाटतो आणि हवी तशी ती मनमानी करते. अर्जुन म्हणतो, पण तिला तिची चूक दाखवून द्यायला हवी. आज गप्प बसलीस, तसं काय गप्प बसायला हवं होतं का? सायली म्हणते, आज गप्प बसण्याची नाही तर संयमाची गरज होती, आणि तसंही मी प्रियाचं वागणं अश्विन भाऊजींसमोर आणणारच आहे. मगच तिचा आधार डळमळीत होईल आणि नंतरच आपल्याला तिला अडकवता येईल. इकडे हवालदार मैपतला जाऊन सांगतो की हे मैपत, तुला भेटायला एक वकील बाई आलेली आहे. मैपत म्हणतो, कोण रे तू? आणि मैपत म्हणतोस काय? त्यावर तो त्याला विचारतो, अरे कोण वकील बाई आलेली आहे? दामिनी बाई का? हवालदार म्हणतो, ते काही मला माहित नाही, तू चल पटकन. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, पण अगं तू तिचं भांडं कधी उघडकीस आणणार आहेस अश्विन समोर? सायली म्हणते, हो अहो, संध्याकाळी आणणार आहे, पण तोपर्यंत काही तुम्हाला धीर त्याला धरवणार नाही. यावर अर्जुन म्हणतो, काय करणार? धीर तर धरावाच लागेल. कितीही मस्का मारला तरी माझी बायको काही मला काय प्लॅन आहे तू सांगणारच नाही. सायली म्हणते, प्रियाचा खरा चेहरा आपण अश्विन भाऊजींसमोर आणायचा, तसा त्यांना अंदाज आलेलाच आहे. मागं नाही का ती रात्रभर घराबाहेर राहिली होती, त्यावेळी सुद्धा अश्विन भाऊजी किती चिडले होते, पण तेवढं पुरेसं नाही. आणि प्रिया किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे मला अश्विन भाऊजींना दाखवून द्यायचं आहे. अर्जुन म्हणतो, तू अशी शांतपणे बोलायला लागलीस ना, मला थोडंसं टेन्शन येतं. अशा वेळेस तुला 2.0 सायली जागी होते, आणि अशा वेळेस कोणताही दुष्ट माणूस टिकू शकत नाही. बाकीच्या घरामध्ये जेव्हा बायको शांत होतात ना, तेव्हा अनवरे खुश होतात, पण माझ्या घरामध्ये जेव्हा माझी बायको शांत होते ना, तेव्हा मला भीती वाटते आणि असं वाटतं आता काही खरं नाही माझं. सायली चिडते आणि म्हणते, अहो मी शांत राहिले की तुम्ही म्हणता की मी शांत आहे, बडबड केली की बडबड करते असं म्हणता. आता तुम्हाला जे ठरवायचं आहे ते तुम्ही ठरवा. अर्जुन म्हणतो, मी ठरवलं तरी तू काही ऐकणार आहेस का? तुला हवं तेच करणार आहे. सायली म्हणते, ऐकवा, तुम्हाला जे ऐकवायचं आहे ते. मी इथून पुढे कधीच काही बोलणार नाही. अर्जुन म्हणतो, मग 3 सेकंड. आणि अर्जुन म्हणतो, बघ बोललीस की नाही? यावर सायली हसू लागते आणि अर्जुन सुद्धा तिच्यावरती हसू लागतो. सायली म्हणते, आता मी शांतच राहणार आहे आणि हा खेळ मी प्रियाच्या पद्धतीने नाही तर माझ्या पद्धतीने खेळणार आहे. अर्जुन म्हणतो, ऑल दी बेस्ट. मैपताचा येतो आणि समोर पाहतो तर एक वकील उभी असते. आता त्याच्याकडे पाहिल्यावरती त्याला लक्षात येतं की ही साक्षी आहे म्हणून. आता साक्षी मैपतला बसण्यासाठी सांगते आणि त्याला विचारते, मिस्टर मैपत शिकरे, तुमच्यावरती आरोप असलेले तुम्हाला माहीत आहेत, पण मला ते आरोप सगळे तुमच्या तोंडून ऐकायचे आहेत. नेमकं काय काय घडलं ते. आता मैपत एक नजर तिथे उभ्या असलेल्या हवालदाराकडे टाकतो आणि म्हणतो, यामध्ये माझी काही चूक नाही. पोलिसांनी मला धरलं आणि इथे आणून टाकलं, आणि माझ्यासारखा साधा सज्जन माणूस असं काही करेल का? तुम्हाला काही वाटतं? साक्षी म्हणते, मैपत शिकरे, तुम्ही व्यवसायाने बिल्डर आहात. मैपत म्हणतो, 113 जो ऍक्सिडेंट घडवलेल्या कारणाकडे तुम्हाला अटक केली गेलेली आहे, तो ऍक्सिडेंट. यानंतर आता साक्षीला खोकला आल्याचं ती नाटक करते आणि मोठमोठ्यांदा खोकू लागते आणि हवालदाराला म्हणते पाणी आणा. हवालदार आता पाणी आणण्यासाठी जातो. त्यानंतर साक्षी मैपतला म्हणते, अण्णा तुम्ही कसे आहात? किती दिवस मी तुम्हाला भेटले नाही, तुमची खूप काळजी का वाटत होती. किती दिवस झाले तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही एवढे दिवस कुठे होता? मैपत म्हणतो, लेकरा तू किती दिवसानं दिसतेस, मला डोळे भरून पाहू घेऊ दे, आणि बाकी आता काही नको. परत कधी दिसशील न दिसशील काही माहित नाही, पण तू इथं येण्याची जोखीम कशी काय उचललीस? साक्षी म्हणते, असं काय बोलताय अण्णा, मला तुम्हाला भेटायचं होतं. किती दिवस झाले मी तुम्हाला बघितलं नाही, आणि किती दिवस झालं मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करते, तुमची काहीच बातमी माझ्यापर्यंत पोहोचली नाही. अण्णा मला सांगा, नेमकं काय घडलं होतं तुमच्यासोबत? आता प्रेक्षकांना मैपतला आठवतं, नागराज आणि प्रियाने हवालदारतर्फे जो व्हिडिओ पाठवलेला होता आणि त्या गोष्टी आठवू लागतात आणि तो मनामध्ये विचार करतो काय काय झालं ते. आता साक्षीला सांगून काही उपयोग नाही, पोरगी अजून घाबरेल. आता तिला आपल्याला सावध करायला पाहिजे. मैपत म्हणतो, हे बघ साक्षी लेकरा, आता काहीच विचारू नकोस. आता मी जे तुला सांगतोय ना, कान आणि डोळे उघडे ठेवून नीट ऐकायचं. आता या क्षणापासून 12 महिने 24 तास कोणावरच भरोसा ठेवायचा नाही, कोणावरच नाही. त्या नागयावर आणि त्या प्रियावर तर बिलकुलच नाही.
आता साक्षी म्हणू लागते ते दोघे तर एवढ्यात आता तिथे हवालदार येतो, त्यामुळे ती तिचं बोलणं थांबवते. आता हवालदाराने आणून दिलेलं पाणी पिते ती आणि हवालदाराने थँक्यू म्हणते आणि जाता जाता म्हणते, शिखरे मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करीन असं म्हणत आता साक्षी तिथून जाते. इकडे प्रतिमा सुमनच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला विचारते, अगं सुमन तुला बरं वाटतंय का? तू आल्यापासून काही खाल्लेलं नाही, थोडासा दहीभात खाऊन घेतेस का? आता सुमन म्हणते, नाही नको वहिनी, मला भूकच नाहीये. एवढ्या तिथे नागराज येतो. प्रतिमा म्हणते, अगं सुमन असं काय करतेस? नागराज म्हणतो, सुमन जेवायला चल बघू, मी तुझ्यासाठी जेवणासाठी थांबलेलो आहे. प्रतिमा म्हणते, अहो भाऊजी किती वेळ झालं सुमनला मी हेच सांगते. नागराज म्हणतो, बहिणी तू थोडंसं पुढे हो, मी सुमनला घेऊन खाली येतो. प्रतिमा म्हणते, पण नागराज म्हणतो, वहिनी तू काही काळजी करू नकोस, ऐकील ती माणसं, मी तिला घेऊन वेळतो तू पुढे हो. प्रतिमा म्हणते नको आणि ती सुमनला म्हणते, अगं सुमन जेवणासाठी खाली चल. सुमन जेवणासाठी खायला यायला लागते. नागराज तिच्याजवळ येतो. यानंतर सायली आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सुमन परत एकदा वेळ लागलेल्याचं नाटक करते आणि नागराजला म्हणते, तुम्ही दूर व्हा, मला मारू नका असं म्हणते. आणि प्रतिमा म्हणते, अगं शांत हो सुमन, तुला काय झाले? नागराज सुद्धा म्हणतो, अगं सुमन तुला नक्की काय होतंय? हे सगळं बघितल्यावरती नागराज विचार करतो की सुमन अशी का वागू लागलेली आहे माझ्यासाठी, हे चांगलंच आहे आणि हिनं माझ्याबद्दल काही वरून जायला नको म्हणजे झालं. आता सुमनला प्रतिमा शांत करण्याचा प्रयत्न करत असते. नागराज परत एकदा सुमनाशी हाक मारल्यानंतर सुमन परत एकदा किंचाळू लागते, आरडाओरडा करू लागते. प्रतिमा म्हणते, भाऊजी प्लीज तुम्ही जरा बाहेर जाऊन थांबा ना. नागराज सुमनला म्हणतो, सुमन अगं थोडी शांत राहा. आणि यानंतर आता नागराज रूमच्या बाहेर जातो आणि प्रीती म्हणते, अगं मधूनच तुला असं काय होतंय सुमन? इकडे अश्विन प्रियाला म्हणत असतो, अगं प्रिया जेवायला वाढ. प्रिया मात्र नाटक करत मोबाईलमध्ये गुंग असलेल्याचं नाटक करत म्हणते, काय झालं रे अश्विन? अश्विन म्हणतो, अगं असं काय करतेस तन्वी, जेवायला चल. प्रिया म्हणते, अश्विन तू बस, तुला चटकन मी जेवायला वाढते. तर प्रिया उठते आणि अश्विनला जेवण वाढण्यासाठी किचनमध्ये जाते. प्लेट्स वगैरे घेऊन डायनिंग टेबलवरती ठेवते. अश्विन म्हणतो, अगं तन्वी असं काय करतेस, लवकर जेवायला वाढ, मला भूक लागलेली आहे. प्रिया मात्र आता नाटकं करत किचनमध्ये इकडे तिकडे करत असते. आणि अश्विन म्हणतो, अगं काय झालं, एवढा वेळ का लागतोय? काय झालं? प्रिया म्हणते, अरे मी आपल्यासाठी शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला होता, ते पार्सल कुठेही दिसत नाहीये. अस्मिता म्हणते, म्हणजे आपण जेवण बाहेरूनच मागवलेलं आहे आणि ते कुठं ठेवले हे प्रिया तुझ्या लक्षातच नाही वाटतं. अश्विन म्हणतो, अगं तू खरोखर जेवण ऑर्डर केलं होतंस का? ती बघण्यामध्ये विसरली आहेस. प्रिया म्हणते, "हो, अरे अश्विन खरोखर मी ऑर्डर केलेली होती आणि ती ऑनलाईन मागवलेलं मोबाईलमधील ऑर्डर आता अश्विनला दाखवते की टू शेजवान फ्राईड राईस मी मागवलेलं होतं आणि ते पार्सल मी तिथे ओट्यावरती नेऊन ठेवलेलं होतं. सायलीकडे बघत प्रिया म्हणते, आता मला कळलं की आपलं पार्सल कोणी लपवून ठेवलेलं आहे. आणि ती सायलीचा आवाज देत म्हणते, हे सायली पार्सल. सायली म्हणते, मी कशाला देऊ तुझं पार्सल? कल्पना म्हणते, अगं तर आम्ही काही तुझ्यासारखं बाहेरचं जेवण रोज रोज जेवत नाही. प्रिया म्हणते, मग माझं पार्सल कुठे आहे? मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं म्हणून मुद्दाम हिने पार्सल लपवून ठेवलेलं आहे. अश्विन म्हणतो, हे सगळं बघून बाद झालं. आता या सगळ्या असल्या वातावरणात मला काही जेवणाची इच्छा नाही. पुण्यात पूर्णाची तिथे येते आणि अश्विनला म्हणते, थांब अश्विन, या घरात असं ताटावरून कुणीही उठत नाही. प्रताप म्हणतो, त्यासाठी पूर्णाही ताट त्यासाठी भरलेलं असावं लागतं आणि अश्विनच्या ताटाकडे बघ, त्याचं त्याच्या बायकोच्या राज्यात त्याचं ताट नेहमी रिकामच आहे. प्रिया म्हणते, बाबा आम्ही जेवावं अशी तुमच्या मोठ्या सुनेचीच इच्छा नाही. अर्जुन म्हणतो, अगं तर मी तू स्वयंपाक केला नाही त्याचा कापड माझ्या बायकोवरती फोडू नको. प्रिया म्हणते, अरे अर्जुन, तुझ्या बायकोची बाजू घेण्याअगोदर तिला विचार तरी तिनं काय केलं आहे ते. विमल म्हणते, तन्वीताई सायलीताईंना काहीही बोलू नका आणि किचनमध्ये कोपऱ्यामध्ये ठेवलेलं पार्सल ती तन्वीला आणून देते आणि म्हणते की तन्वीताई तुम्ही तिथे ठेवलेलं पार्सल पाहिलं नाही आणि त्यांचा दोष सायलीताईंना देऊ नका. एवढं करून सुद्धा प्रिया गप्प बसत नाही आणि ते म्हणते, जेवण असं कोपऱ्यामध्ये कोण ठेवतं? सायलीने मुद्दामच हे केलं होतं कारण आम्हाला जेवण सापडू नये आणि आम्ही उपाशी राहावं म्हणून. अश्विन उठतो आणि सायलीला विचारतो की सायली तू हे लपवलं होतंस का? नसेल माझी बायको सुग्रण ते माझ्यासाठी जे प्रयत्न करते ते सुद्धा तुला सहन होत नाही का? अश्विन म्हणतो, सायली मी तुझ्याशी मागचं सगळं विसरून नीट वागण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मी उपाशी कसं राहू हे बघतेस. सायली शांतपणे किचनमधून येते आणि अश्विन पुढे जेवणाचं ताट ठेवते आणि ती म्हणते की अहो आपल्या माणसांना उपाशी ठेवणे इतकी मी निष्ठुर नाही, ते काम तुमच्या बायकोचं म्हणजे प्रियाचं आहे. अश्विन सायलीला म्हणतो, हो यामध्ये सुद्धा तन्वीची चूक आहे का? सायली म्हणते, हो आहेच. अहो अश्विन भाऊजी, तिचं पार्सल मिळायला 2 मिनिटं उशीर झाला तर किती आरडाओरडा केला तिने. आज तिच्यामुळे आपल्या घरातले सगळे उपाशी राहणार होते हे माहीत आहे का तुम्हाला? हे ऐकल्यावरती अश्विनला शॉक बसतो. अस्मिता म्हणते, म्हणजे
सायली म्हणते सुमन काकूंना सोडायला जाण्याअगोदर मी घरातल्यांचा सगळा स्वयंपाक करून गेले होते. आणि तरी सुद्धा मी घरी आल्यानंतर जेवणाची भांडी सगळी रिकामी कशी काय होती याचं उत्तर आहे माझ्याकडे. सायली किचनमध्ये जाते, मोबाईल आणते आणि मोबाईलमध्ये जो व्हिडिओ शूट केलेला असतो प्रियाने कसं जेवण फेकून दिलेला असतो तो व्हिडिओ ती अश्विन आणि पूर्णाजीला दाखवते. अश्विन प्रियाला विचारतो, तन्वी हे काय आहे? अर्जुन म्हणतो की तुझ्या बायकोचं अश्विन नवीन कारस्थान. पूर्णाजी म्हणते, प्रिया हे सगळं केलंस त्याचं तू स्पष्टीकरण काय देणार आहेस तन्वी? आता प्रिया खाली मान घालून उभी राहते आणि म्हणते, पूर्णाजी मी. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी काय बोलणार आहे? फार फार तर खोटंच बोलणार आहे. आणि अर्जुन प्रियाला म्हणतो, आता खोटं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण हे जेवण फेकताना आम्ही तुला बघितलेलं आहे. यानंतर अर्जुन सांगतो की सुमन काकूला सोडून येताना आम्हाला प्रिया दिसली, तेही कचरा जिथं टाकतात त्या ठिकाणी. त्यानंतर सायली तिचा व्हिडिओ शूट करते आणि दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि प्रियाने जी पिशवी फेकलेली असते ती उडून पाहतात तर त्याच्यामध्ये जेवण असतं. हे ऐकल्यावरती प्रताप चिडतो आणि तो तन्वीला म्हणतो, अगं अन्नाचा अपमान करताना तुला कसं काही वाटलं नाही तन्वी? सायलीला त्रास देण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीलाच उतरू शकतेस? तुला लाज कशी वाटली नाही? पूर्णाची म्हणते, अरे प्रताप तू कोणाकडून लाज वाटण्याची अपेक्षा करतोस? अरे हिला घरच्या माणसांचा आदर करता येत नाही तर ही अन्नाचा काय आदर करणार आहे? कल्पना म्हणते, अगं प्रिया अस्मिताने पूर्णाईचा तरी विचार करायचा होतास ना. अगं तन्वी इतकी क्रूर आहेस का तू? अस्मिता म्हणते, अगं ज्या माणसाने सायलीवर संस्कार केले त्याने तुझ्यावरीच संस्कार केले तरी सुद्धा तुझं इतकं वागणं किळसवाणं कसं काय आहे तन्वी? आता प्रिया म्हणते, सॉरी मला एवढंच वाटलं होतं. हे ऐकल्यावरती अश्विन चिडतो आणि म्हणतो, बास तुला काय वाटत होतं हे मला ऐकायचंच नाहीये तन्वी. आणि अगं जेवण फेकण्यावरती कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन तू मला देऊ नकोस. जेवणानंतर पूर्णाजीला गोळ्या घ्यायच्या असतात, अस्मिताही तर प्रेग्नेंट आहे. अगं या सगळ्यांना तू आपली माणसं म्हणतेस ना का, ती सुद्धा माझ्यासमोर केलेलं एक नाटकच आहे. आणि तुला जर एवढंच का वाटत होतं ना, एवढा निष्पणा तू कधीच केला नसतास, कळलं का तन्वी तुला? प्रिया म्हणते, अरे अश्विन सॉरी सॉरी तू कृपया गैरसमज करून घेऊ नकोस. अरे आता अश्विन म्हणतो, अगं कसला गैरसमज? तो व्हिडिओ काय खोटा आहे का? तुझं खरं रूप आहे तन्वी ते. पूर्णाजी म्हणते, अरे अश्विन तन्वीचं खरं रूप आम्हाला केव्हाच कळले, आता तर मी हिला शिक्षा करून सुद्धा थकली आहे. अश्विन म्हणतो, हिचा खोटेपणा तर मी आधीच बघितला होता, पण आज हिने अन्न फेकण्याचा जो खेळ केलेला आहे ना तो गुन्हा कधीही माफ होऊ शकत नाही. असे म्हणतो, आज तन्वी तू सगळ्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्यासाठी ही शिक्षा आहे की आज दिवसभर तू उपाशी राहायचा आहेस, हीच तुझी शिक्षा आहे. प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये दाखवलेलं आहे आता मैपच्या कड्याची झडती घेण्याचं रितसर कोर्टाचं नोटीस अर्जुन आणि सायलीला मिळालेलं आहे. त्यानंतर ते मैपच्या घराची झडती घेतात आणि त्यानंतर पेमेंट टू एनके अशी एक फाईल त्यांना सापडते. आता सायली म्हणते म्हणजे नागराज केलेदार. चला तर प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद.